बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आज आहे भाऊचा धक्का आणि रितेश भाऊ आज कोणाकोणाची शाळा घेणार बघूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि आज ह्या आठवड्यात खूपच घमाझम झाला आहे, खूपच वादावाद झाला आहे, खूप भांडण झाले आहेत. त्यामुळे रितेश सरांना पण भरपूर जण, रितेश सरांचे टार्गेटर भरपूर जण आहेत आणि बघूया व्हिडिओमध्ये. आणि पहिला प्रोमो आलेला आहे जान्हवी क्लिकरची. रडूसपर्यंत शाळा घेतलेली आहे रितेश सरांनी. आणि काय झालं त्या प्रोमोमध्ये सांगतो तुम्हाला. असा प्रोमो होता की तो रितेश सर जान्हवीला म्हणत आहेत की तू अभिजितला बांगड्या घाल असं म्हणलेस. बांगड्या घाल याचा अर्थ तुला काय कळतोय काय? बांगड्या हे एक शक्तीचं प्रतीक आहे. स्त्री म्हणजे आहे बांगड्या घालणं हे असं नसते असं जान्हवीला ते बोलले. आणि जी स्त्री बांगड्या घालते ती घरातली कामं पण करते आणि ती देशी चालू शकते असं रितेश सरांना. आणि काही त्यात वावगं नाही, काही चुकीचं नाही. रितेश सरांनी बरोबर बोलले आहेत. स्त्री फक्त बांगड्या घालून काम करण्यासाठी नसते, ती पण एक शक्तीचा प्रतीक असते. बरोबर बोलले रितेश भाऊ. आणि जान्हवीला खूप खूप सुनावलं आणि आपल्याला पण तेच ऐकायचं हो ना मित्रांनो. हो. आणि जान्हवीने ह्या आठवड्यात खूपच सगळ्यांच्यावर उद्धटपणे वागले, ती बोलली होती. त्यामुळे सगळ्यांनाच मजा आली असेल जान्हवीची शाळा घेतल्यानंतर. आणि रितेश सर शेवटला हे पण बोलले, तू सगळ्यांना घरातनं बाहेर काढलं होते, ह्याला बाहेर काढ त्याला बाहेर काढ. परत वर्षाताईंची तू सगळ्या पुरस्कारांच्यावर तू जी काही चेष्टा केलीस ती चुकीची होती आणि तू ह्याला बाहेर काढ त्याला बाहेर काढ म्हणतेस. त्याच्या आधी मी कोणाला बाहेर काढणार, तुला बाहेर मी काढू शकतो ते रितेश सरांनी बोलल्यानंतर. एवढं सगळं बोलल्यानंतर जान्हवी रडायला लागली जाऊ. आणि जान्हवी रडणारच, कारण ती तसे वीकमध्ये पूर्ण वागलेलं आहे आणि ते सर तिला फुल टार्गेटर ठेवलेलं आहे, त्यामुळे ती रडणारच. त्यानंतर अजून एक प्रोमो आलेला आहे. रितेश भाऊ खूपच चिडले आहेत, खूपच चिडले आहेत. त्या प्रोमो दाखवला की सगळ्या आता कंटेस्टंट बिग बॉस सीझन 5ला असं काय पार्टी फक्त तर फिरायला गेल्यासारखं त्या गार्डन एरियामध्ये बसलेलं असतात, गप्पा मारत असतात. त्यांचं काय असं बाहेर दिसत नाही. बिग बॉस हा नाही बिग बॉस स्वतःचं काय तर व्यक्तिमत्व बाहेर दिसायसारखं असं काय नुसतं बसून तिथं बोलायचं गप्पा मारायचं हे नाही आहे. आणि ते पण कारण असू शकते कारण त्यावेळेस वर्षाताईंच्या पुरस्कारांची जी चेष्टा होत होती त्यावेळेस सगळे शांत बसले होते. त्यामुळे तो पण मुद्दा उठू शकतो की तुम्ही पिकनिकला तिथे गेले होता, त्यामुळे पिकनिक बॅग दिले त्या प्रोमोमध्ये. आणि आत्ताच्या आत्ता त्या बाहेरून गार्डन एरियामध्ये पिकनिक करायसाठी असं रितेश सर बोलले आहेत. आणि जो कोण इथून उठत नाही, मी इथून आत्ताच इथून शो होस्ट करायचं सोडून जात आहे मी, आणि चल रे इथून बंद करते म्हणून असं रितेश सर तिथून निघून जाताना दिसले आहेत. खूपच भयानक आणि खूपच खतरनाक प्रोमो आला आहे. आज बघायला खूप मजा येईल. कोणाकोणाची शाळा होणार आणि त्यात त्या घनश्यामची शाळा तर होणारच आहे, कारण तो दोन्हीकडे बायास आणि पॅडीदादावरती बायास पण दिसलं आहे सगळ्यांना. त्यामुळे पब्लिक खूपच चिडले आहे आणि त्याची शाळा घेणे जरूर आहे. तो दोन्हीकडे पण नाचत असतो, इकडे पण तिकडे पण तुझ्याकडे आहे. त्या दिवशी त्याने काय केले, निक्कीचं टिश्यू उचलायला लावते हे उचलायला लावते, तो इकडे येऊन सांगितला कोणाला तर अंकिताला आणि चादर नीट करायला लावते. आणि निक्कीजवळ तो सांगत होता की असं मी असं ते मला बोलत होते की कशाला उचलतो काय होतं. तिथे दोन्हीकडे डबल ढोलकीसारखं वाजत आहे. पुढे याची मजा घेतली जाणार आहे, ही नितीच्या ग्रुपकडूनच घेतली जाणार आहे, त्याला कळणार नाही. पण बघूया आजची शाळा काय होते बघूया. आज भाऊचं धक्क्यावर मजा येईल खूप. आणि आज नक्की बघा मित्रांनो आजचा एपिसोड कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता आणि जिओ सिनेमावर पण लागते मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.